अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन शिवशरण खेडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। खेडगी शिक्षण संकुलच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते। यंदाच्या वर्षी 285 जणांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। यावेळी जय सिद्धेश्वर शिवाचार्य, बसवलिंग महास्वामीजी, शिवबसव महास्वामीजी, अभिनव महास्वामीजी, शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत, तहसीलदार विनायक मगर, गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, महेश स्वामी, माजी नगराध्यक्ष शोभा खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, अशोक हारकुड, सर्व संचालक किरण पाटील, गुरुबाळ परमशेट्टी, अशोक पादी, गुरुशांत माड्या, बाबा टक्कळगी, जयशंकर पाटील, प्राचार्य डॉक्टर शिवराय अडवितोड, उपप्राचार्य वैदेही वैद्य, पर्यवेक्षक संजय कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित। तहसीलदार विनायक मगर यांनी रक्तदान करणे हे अत्यंत गरजेचे असून रक्त ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही कारखान्यात तयार होत नसते, ते मानवाने मानवाला दिले पाहिजे असे सांगितले। गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरवाळे यांनी रक्तदान महादान असे म्हटले जाते, यासाठी प्रत्येक सदृढ व्यक्तींचे रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले। अक्षय रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर उदय पाटील यांनी बोलताना ऐच्छिक रक्तदात्यांनी शिबिरात रक्त दिल्याने गरीब गरजू रुग्णांसाठी त्याचा वापर होतो असे सांगितले। तसेच महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्या रक्तदान करू शकत नाहीत, यासाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे आयोजित केली पाहिजेत असे सांगितले। संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले। शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी व अक्षय रक्तपेढीचे पथक समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ मुरुमकर, डॉक्टर शिवाजी धडके, डॉक्टर मधुरा गुरव, डॉक्टर गीता हरकुड, प्राध्यापक वर्षा राणी हत्ताळे, प्राध्यापक एस.बी. भेरुणगी, प्राध्यापक ओंकार पाठक, सुधीर माळशेट्टी, नागेश कोनापुरे, धानप्पा कामाठी, सातप्पा प्रचंडे, जितेश यारोळे, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदींनी परिश्रम घेतले।